जनतेचा बुलंद आवाज म्हणजे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज। नमस्कार, मी मृणाली जाधव। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर पाहूया आजच्या ठळक बातम्या। आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाविषयी ठरल्याप्रमाणे 10 जानेवारी रोजी करणार आमरण उपोषण। सामाजिक कार्यकर्ते भरत सतांबेकर यांचा इशारा। ग्रामस्थांचा पाठिंबा। मुंबई गोवा हायवेवरील आंबेवाडी नाक्यावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू असून ते काम करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेता चालले असून संबंधित ठेकेदार याला ग्रामस्थांचे काहीही देणे घेणे लागले नाही असे दिसून येत आहे। यामुळे आंबेवाडी नाक्यावरील उड्डाणपुलाविषयी ठरल्याप्रमाणे येत्या 10 जानेवारी 2025 रोजी उपोषणाला बसणार असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते भरत सतांबेकर यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे। यांना ग्रामस्थ पाठिंबा देण्याचे संकेत मिळत आहे। यावेळी भरत सतांबेकर, लाला शिंदे, जगदीश प्रभू, कुमार लोखंडे, प्रदीप एकबोटे, बाबू हळदे, प्रचित तेलंगे, दीपक सतांबेकर, असंख्य रिक्षा व मिनीडोअर चालक उपस्थित होते। लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी तेजपाल जैन, कोलाड, रायगड। आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते भरत सतांबेकर आहेत। हे आता येत्या 10 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषणाला बसणार आहेत उड्डाणपुलाच्या लांबीसाठी। त्यावर तुमच्या मागण्या काय आहेत? हा जो मी निवेदन तयार केलं होतं त्या निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की 89ला जो महापूर झाला त्या 89च्या महापुरामध्ये या जुन्या ज्या रस्त्यावर होतं ते साधारणपणे 4 ते 5 फूट पाणी होतं आणि पूर्वेकडील घरामध्ये जवळ 8 ते 9 फूट पाणी होतं आणि त्यामुळे आणि पाणी पसरायला विस्तीर्ण अशी जागा असल्यामुळं एवढं कमी प्रमाणात पाणी होतं। जर हा ब्रिज भरावाचा झाला तर त्या ठिकाणी आणखी पुराचा धोका वाढेल। तीच परिस्थिती 2005 साली तयार झाली आणि म्हणून मी पंतप्रधान आणि नितीन गडकरी वगैरे माननीय श्री तटकरे खासदार साहेब, तसेच माननीय खासदार धैर्यशील पाटील साहेब, तसेच आमदार अजितभाई तटकरे, अनिकेतभाई तटकरे, रविशेठ पाटील, आमदार रविशेठ पाटील, तसेच भरतशेठ गोगावले या सर्वांना मी हे निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा ब्रिज इथून जो चालू आहे तो पुढे अंबरसावच्या मंदिराच्या पुढेपर्यंत पिलरचा म्हणजे खाली पाण्यात पसरण्यासाठी विस्तीर्ण अशी जागा तर राहील आणि त्यामुळं जाण्या येण्यासाठीचा सुद्धा जो मार्ग आहे पूर्वेकडील लोकांना पलीकडे या ठिकाणी सरकारी इस्पितळ आहे आणि या सरकारी हॉस्पिटलला जाण्यासाठी मधून जर भराव झाला तर कोण जाऊ शकणार नाही। ग्रामपंचायतीचं ऑफिस त्या ठिकाणी आहे, तसेच बालवाडी उड्डाणपूल आपल्या इथं होत आहे, त्याबद्दल तुमची अपेक्षा काय? आमच्या अपेक्षा गेली अनेक वर्ष हा उड्डाण ब्रिज आता जे काम सुरू झालेलं आहे गेले अनेक वर्षापासून हे काम रखडलेलं आहे आणि हे आता जे ब्रिज करतायत हे कशा प्रकारे करतायत काय इथल्या स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती नाही आहे। ते कशा प्रकारे करणार आहेत, त्याच्यानंतर इथं येणाऱ्या अतिवृष्टीमुळं पावसामुळे इथे येणाऱ्या वाईट संकटांना ह्या ब्रिजनुसार जर अजून काही ते भयानक संकट होणार असेल तर इथल्या स्थानिकांना विश्वासात घेऊन हे काम करणं गरजेचं आहे। आणि आता हे जे काही भरत सतांबेकर 10 तारखेला उपोषणाला बसणार आहेत की आमच्या या स्थानिक लोकांच्या काही मागण्या आहेत, ह्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नाहीत। स्थानिक पुढाऱ्यांनी पण ह्या मागण्यांकडे लक्ष द्यावे। निवेदन आम्ही वेळोवेळी यांना सांगितलेलं आहे, तरीसुद्धा जर काही काम व्यवस्थित होणार नसेल तर जनप्रक्षोभ होऊन मोठं आंदोलन करण्यात येईल। ह्या उपोषणानंतर सुद्धा जर यांचं काय डोळे उघडत नसतील तर आम्हाला याच्यापुढं तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे।